सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत रासपाने उमेदवार दिलेला आहे, त्याच्या प्रचारार्थ तुम्ही आज पदयात्रा करताय, काय सांगा? सोलापूर महानगरपालिकेला जसं पक्षाची स्थापना झालेली आहे तसं प्रथम पहिल्या बाजूने आम्ही 36 उमेदवार केलते, नंतर मागच्या बारीने 17 उमेदवार होते, नंतर 9 केलते आणि आज आमच्या पक्षाचे 3 उमेदवार आहेत राष्ट्रीय समाज. आणि आता मी सध्याला संपन्ना दिवाण म्हणून दिवाकर संपन्ना चंद्रकांत दिवाकर त्यांचं 24D मध्ये कबशी चिन्ह आहे, त्याच्या प्रचाराच्या रॅलीसाठी आज आलोय. काल मी सांगलीला होतो, आज सोलापूर करून संध्याकाळी 6ची सभा माझी परभणीला आहे, नंतर जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अकोला, चंद्रपूर, पनवेल, मुंबई आणि नालासोपारा, वसई अशा मतदारसंघात आम्ही महाराष्ट्रभर राष्ट्रीय समाज पक्षाचे कॅन्डिडेट उभा केले आहे. आणि मी आजच्या प्रचाराला आलोय. आताच मी आल्यानंतर बघितलं तर महिला 4 दिवसातून पाणी येते. म्हणजे हा विकास कुठला आहे? पाण्याची सोय नाही, रस्त्याची सोय नाही, भयान अवस्था आहे. महाराष्ट्रभर फिरतोय, त्यांचा रस्ता फक्त शक्तीपीठात आहे आणि कोस्टल रोड मध्ये आहे आणि सामान्य माणसाचं जीवन हे फार हतबल करून ठेवलेलं आहे. डबल इंजिन सरकार असताना देखील सोलापूर महानगरपालिकेला 5-5 दिवस जर पाणी येत नसेल तर ह्या राज्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांनी स्वतःचं चिंतन करावं, एवढंच मला ह्यातून सांगायचं आहे. दुसरीकडे अकोटमध्ये MIM आणि भाजपाने जे आहे ती युती केलेली होती, या युतीकडे कशा प्रकारे बघताय? त्यांच्या कारवाईचा पगडा जो आहे तो उचलला होता, मात्र अजून देखील कारवाई जी आहे दोन्ही पक्षाकडून झालेली. एक लक्षात ठेवा, भाजप हा नेहमी डिफरन्स विथ स्वतःची आयडिओलॉजी फार स्टँडर्ड समजतो, पण तसं काय राहिलेलं नाही. भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांची आज अवस्था बेकार झाली आहे. आमच्या सुभाष देशमुख साहेबांची आणि आमच्या बालक देशमुख साहेबांचीच अवस्था पहा. दोघं माझे चांगले मित्र आहेत. मी मंत्री होतो तेव्हा ते आम्ही मंत्रिमंडळात बरोबरच होतो. त्यामुळे त्या दोघांचीच अवस्था बेकार आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याची काय अवस्था असणार आहे? त्यामुळे भाजप हे कधीच काँग्रेसमध्ये झालेलं आहे. काँग्रेसचे सारे नेते भाजपात दाखल झालेत. त्यामुळे ओरिजिनल भाजपवाले आहेत त्यांनी काय करायचं, सतरंजा उचलण्याची भूमिका करावी. आणि मला अपेक्षा आहे, काल सांगलीत देखील मला बरेच जुने भाजपाचे काही कार्यकर्ते भेटले, तर त्यांनी फार हीच खंत व्यक्त केली. त्यामुळं आताची भाजप सत्तेत आहे, त्यांना येणे तेने कृपा आयडिओलॉजी वगैरे काही नाही, आपल्या पक्षाची सत्ता कशी राहील ही भूमिका या भारतीय जनता पार्टीची आहे. भाजप बेरजेचं राजकारण करते म्हणायचं का? कारण काँग्रेस सोबत अंबरनाथ मध्ये देखील युती केलेली होती. बेरजेचं राजकारण नाही, सत्तेचं राजकारण खेळते. सत्ता, धनदानगे, पैसेशाही, पैसा मिळवणं, लोकांना टेक केअर न करणं ही भाजपाचं प्रिन्सिपल ठरलेलं आहे. छोट्या पक्षांचं भविष्य जे आहे ते प्रभाग रचना आहे, मोठ्या प्रमाणात मोठा मतदार आहे प्रभागामध्ये, मात्र छोटे पक्ष जे आहेत ते कमकुवत होताना चित्र त्यांची पॉलिसी अशी आहे. आपली रिपब्लिकन पक्षासोबत इथे युती झाली. त्यांचं कसं आहे की या राज्यामध्ये देशामध्ये फक्त 2च पक्ष राहावत असं भाजपाची रणनीती आहे. पण आम्ही ह्यांचं बाप आहे. आमच्या जीवावर भाजप सत्तेत आणलं होतं. आम्ही जिकडं असू तिकडं पारडं जड होते. त्यामुळे आता आम्ही वेळ आली तर काँग्रेसला सत्ता द्यायचा प्रयत्न करू, पण ह्यांची भाजपवाल्यांची ही सत्ता आम्ही जिरवू.